महामार्ग बनविणाऱ्या कंपन्यांकडे निखिल सिक्युरिटी गार्ड म्हणून सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या कंपनीतील 4 कामगारांना केलेला कामाचा पगार देत नसल्यानं सदर 4 कामगारांनी महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून सहाय्यक कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं निखिल सिक्युरिटी गार्ड तुळजापूर रोड सोलापूर येथे लहू वाघमारे, भीमाशंकर ठाणेदार, रमेश चंदन शिवे, ऋषिकेश चंदन शिवे या 4 कामगारांनी कामगार सेनेच्या कार्यालयात तक्रार नोंदवून आम्हाला केलेला कामाचा पगार दिला जात नाही, तो मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे। त्यावरून कामगार सेनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सदरील कामगारांना न्याय मिळवून द्यावे अशी विनंती केली आहे। सहाय्यक कामगार आयुक्त यांना श्रीनिवास बोगा यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणारा शिष्टमंडळात लहू वाघमारे, भीमाशंकर ठाणेदार, रमेश चंदन शिवे, ऋषिकेश चंदन शिवे, गुरुनाथ कोळी यांची उपस्थिती होती। जय महाराष्ट्र। सोलापुरातील राष्ट्रीय महामार्ग बनविणाऱ्या ठेकेदारांना सुरक्षा रक्षक पोचविण्याचा किंवा पुरवण्याचा काम अनेक कंपन्या व एजन्स्या करीत असतात। त्यापैकी निखिल सिक्युरिटी गार्ड या कंपनीच्या माध्यमातून तुळजापूर रोड गणपती घाटाजवळ सध्या त्या ठिकाणी काम चालू आहे रस्त्याचा। त्या ठिकाणी काम करण्यासाठी सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली। त्या सुरक्षा रक्षकांना केलेल्या कामाचा पगार दिला जात नाही अशा प्रकारची तक्रार कामगार लहू वाघमारे, भीमाशंकर ठणकेदार, रमेश चंदन शिवे आणि ऋषिकेश चंदन शिवे या 4 लोकांनी केलेली आहे। त्यावरून सदर कंपनीच्या व्यवस्थापकाला, कंपनीच्या तिथल्या मॅनेजमेंटला फोन करण्याचा प्रयत्न केला तर कुठलाही प्रतिसाद मिळत नाही। म्हणून या 4 लोकांना केलेल्या कामाचा पगार मिळवून द्यावा म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे कामगार आयुक्ताकडे कामगार सेनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली। या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की जे महामार्ग बनवताना भारत सरकारने रस्ता वाहतूक मंत्री श्री गडकरी साहेबांच्या माध्यमातून काम चांगल्या प्रकारे सुरू अशा प्रकारचे एक प्रतिमा झालेली आहे। पण त्याच रस्ता करणाऱ्या कामगारांना रस्त्यासाठी काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पगार दिला जात नाही। गेलं तर त्या ठिकाणी गेल्याचं उडवाळू उत्तर दिलं जात आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा दाद देण्यात येत नाही। म्हणून या बाबतीमध्ये महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कायदेशीर मार्गाने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात दाखल केली आम्ही तक्रार। यापुढं वेळ पडल्यास त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांनी काम केले आहेत त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आम्ही आंदोलन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि आंदोलन करणारच। अशा प्रकारे जर सुरक्षा रक्षकाची गरिबाची जर लूट होत असेल या महामार्गाच्या कामामध्ये काम करणाऱ्या ठेकेदारांचा, सुरक्षा रक्षक गार्ड पुरवणाऱ्या कंपनीचा, विशेष करून निखिल सिक्युरिटी गार्डच्या कंपनीने या बाबतीत लवकरात लवकर या कामगारांना त्यांचा केलेला मोबदला द्यावा, अन्यथा आपल्याला कायदेशीर मार्गाने व आंदोलनात्मक मार्गाने आम्ही वसूल केल्याशिवाय राहणार नाही अशा या ठिकाणी मी इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।